सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जी सकाळी बाजार उघडताच सोन्या चांदीच्या दरांमध्ये असा मोठा बदल झालेला आहे, ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. काल अर्थसंकल्पाच्या दिवशी घेतलेल्या एका निर्णयामुळे आज संपूर्ण सराफ बाजार अक्षरशः हादरून गेला आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच महाराष्ट्रासह देशभरातील सराफ बाजारांमध्ये प्रचंड हालचाल पाहायला मिळाली. सोनारांच्या दुकानांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी तर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की दुकानं रात्रभर उघडी ठेवावी लागतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते. दररोज थोडी थोडी वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाला होता. सोनं आपल्या आवाक्याबाहेर जात असल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने असा निर्णय घेतला, ज्यामुळे संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने सोन्या चांदीवर लागू केलेल्या नव्या नियमांमुळे दरांवर थेट परिणाम झाला आहे. याचा परिणाम असा झाला की आज सकाळी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. ही घसरण इतकी मोठी आहे की ऐकून अनेक ग्राहकांना विश्वासच बसत नाही. आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बीड, नाशिक, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सोनारांच्या दुकानांमध्ये महिलांची आणि ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक जण म्हणत आहेत की आज नाही घेतलं तर पुन्हा अशी संधी मिळेल की नाही, सांगता येत नाही. आधी चांदीचे ताजे दर पाहूयात. चांदीच्या दरामध्येही ऐतिहासिक घसरण झाली आहे. आजचा चांदीचा दर असा आहे: 1 ग्रॅम चांदी सुमारे 290 रुपये, 10 ग्रॅम चांदी सुमारे 2,997 रुपये, 100 ग्रॅम चांदी सुमारे 29,000 रुपये, तर 1 किलो चांदीचा दर सुमारे 2,90,000 रुपये इतका झाला आहे. लक्षात घ्या, अवघ्या 2 दिवसांपूर्वी चांदीचा दर 4,25,000 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच फक्त 2 दिवसात चांदी तब्बल 1,35,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही घसरण साधी नाही तर इतिहासात नोंद होईल अशी आहे. आता पाहूया सोन्याचे ताजे दर. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सोन्याचे आजचे दर. 18 कॅरेट सोने. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 1 ग्रॅम सुमारे 1,264 रुपये, 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सुमारे 1,00,000 रुपये. कालच्या तुलनेत 18 कॅरेट सोन्यामध्ये जवळपास 10,000 रुपयांची घसरण झालेली आहे. 22 कॅरेट सोने. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 1 ग्रॅम सुमारे 15,167 रुपये, 10 ग्रॅम सुमारे 1,50,000 रुपये. 22 कॅरेट सोन्यामध्ये कालच्या तुलनेत 5,000 ते 7,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोने. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1 ग्रॅम सुमारे 1,650 रुपये, 10 ग्रॅम सुमारे 1,66,000. 2026 या वर्षाच्या सुरुवातीलाच आर्थिक बाजारात एक वेगळंच आणि थोडंसं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सातत्याने चढउतार होताना दिसले. सुरुवातीच्या मोठ्या पडझडीनंतर बाजार काहीसा सावरला असला तरीही गेल्या एका महिन्यात बीएसई सेन्सेक्स जवळपास 5% घसरलेला आहे. याच काळात नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानलं जाणारं सोनंही मोठ्या प्रमाणात स्वस्त झालेलं दिसत आहे. शेअर बाजार घसरला की सोनं महाग होतं, हा आत्तापर्यंतचा अनुभव होता. पण यावेळी चित्र पूर्णपणे वेगळं आहे. शेअर बाजार आणि सोनं दोन्ही एकाच वेळी घसरत आहेत आणि म्हणूनच ही परिस्थिती असामान्य मानली जात आहे. सोनं स्वस्त होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सध्या बाजारात सुरू असलेली डी-रिस्किंग प्रक्रिया. याचा अर्थ असा की गुंतवणूकदार सध्या कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत. त्यांना ना शेअर्समध्ये पैसा ठेवायचा आहे ना सोन्यात. सध्या त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित गोष्ट म्हणजे रोख रक्कम. शेअर बाजारात जेव्हा अचानक मोठी घसरण होते तेव्हा कर्ज घेऊन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांवर तातडीने पैसे भरण्याचा दबाव येतो. अशावेळी त्यांना पटकन पैसा उभा करावा लागतो. त्यामुळे
ते सोन्यासारख्या सहज विकता येणाऱ्या मालमत्ता विकून टाकतात. याच कारणामुळे सोन्यावर मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि दर खाली आले. याचा अर्थ असा नाही की सोन्याची ताकद कमी झाली आहे किंवा सोनं असुरक्षित झालं आहे. उलट सध्या जे काही घडत आहे ते पूर्णपणे विक्रीमुळे घडत आहे, कमकुवतपणामुळे नाही. गुंतवणूकदार घाबरून किंवा सावधगिरी म्हणून सर्व काही विकत आहेत, कारण त्यांना रोख पैसा हवा आहे. म्हणूनच कॅश इज किंग ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरताना दिसते. सोन्याच्या किमतींवर दबाव येण्यामागे आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे US डॉलर मजबूत होणं. सोन्याचे आंतरराष्ट्रीय दर डॉलरमध्ये ठरवले जातात. डॉलर मजबूत झाला की इतर देशातील गुंतवणूकदारांसाठी सोनं आपोआपच महाग होतं. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात. सध्या जागतिक पातळीवर असलेली आर्थिक अनिश्चितता, युद्धसदृश्य परिस्थिती आणि बाजारातील तीव्र चढउतार यामुळे गुंतवणूकदार कोणतीही मालमत्ता न ठेवता फक्त रोख रक्कम जवळ ठेवण्याला प्राधान्य देत आहेत. याशिवाय व्याजदरांचा मुद्दाही सोन्यासाठी महत्त्वाचा ठरतो आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर लवकर कमी करण्याचे संकेत देत नसल्यामुळे बाजारात भीतीचं वातावरण आहे. उच्च व्याजदर असताना शेअर्स आकर्षक वाटत नाहीत आणि व्याज न देणारं सोनंही फारसं आकर्षक राहत नाही. याच काळात अल्गोरिदम ट्रेडिंग आणि हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमुळे सेकंदात मोठ्या प्रमाणात विक्री होते, ज्यामुळे एकदा घसरण सुरू झाली की ती अधिक तीव्र होत जाते. आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे, सोनं आणखी किती स्वस्त होणार? तज्ज्ञांच्या मते सध्याची घसरण ही कायमस्वरूपी नाही. डॉलरची मजबूती आणि व्याजदरांबाबतचा अनिश्चितपणा कायम राहिला तर सोन्यावर अजून काही काळ दबाव राहू शकतो. मात्र ही घसरण तात्पुरती आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर अनिश्चिततेच्या काळात सोनं पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुढे येऊ शकतं. म्हणजेच आज सोनं स्वस्त झालेलं दिसत असलं तरी ते धोक्याचं लक्षण नाही. उलट योग्य वेळ आणि योग्य नियोजन केल्यास ही परिस्थिती अनेक गुंतवणूकदारांसाठी संधी ठरू शकते. कारण इतिहास सांगतो, बाजार शांत झाला, भीती कमी झाली की सोन्याचं महत्त्व पुन्हा एकदा वाढतंच.